मित्र हो नमस्कार. मी विजय आणि आपण पाहताय आपलं बोल की भावा हे मराठमोळं YouTube चॅनल. सो चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल आपल्याला लागली सबस्क्राईब करून टाका. जेणेकरून मी ज्या पण काही गोष्टी पाठवेल त्या नोटिफिकेशन मार्फत आपल्यापर्यंत पोहोचतील आणि आपण खूपच छान पद्धतीनं व्हिडिओचा समाचार घेचाल. तर मित्रांनो, ज्या विषयावरती आपण बोलणार आहे तो विषय तुमच्या समोरच आहे. टायटल थंबनेलवरून तुमच्या लक्षात आलेलं आहे की मुद्दा कोणता आहे. त्याच्यामुळे मी जास्त वेळ न घालवता डायरेक्टली मुद्द्याला हात घालतो. मित्रांनो, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री कैलासवासी आदरणीय अजितदादा पवार साहेब यांचं अपघाती निधन झालं. विमाना विमान अपघातामध्ये या दुर्घटनेमध्ये अजितदादांना आपले जीव गमवावे लागले. परंतु अजितदादांचा हा अपघात नसून हा घातच आहे आणि तो घात कसा आहे याचं योग्य पद्धतीनं जे काही विवरण होतं, जे काही प्रेझेंटेशन होतं, ते रोहित पवार अजितदादांचेच पुतणे जे रोहित पवार आहेत, आमदार आहेत ते कर्जत जामखेड या विधानसभा मतदारसंघाचे, त्यांनी त्या ठिकाणी हे सगळं व्यवस्थितपणे मांडलं गेलं. खरंच अजितदादांचा घात झाला का? त्यांच्याविषयी कोणाच्या मनामध्ये किती अ, काही गोष्टी होत्या, की ज्याच्यामुळं हे सगळं त्या व्यक्तीला करणं गरजेचं होतं येणाऱ्या काळासाठी. आणि राजकारण किती खालच्या स्तराला गेलेलं आहे, खालच्या पद्धतीला गेलेलं आहे, या सगळ्याचं जे काही पूर्णपणे मिश्रण आपल्यासमोर पाहता येते, त्या सगळ्याचा विषय केला तर तुम्हाला समजून जाईल, की अजितदादांविषयी लोकांना काही त्यांच्याच जवळच्या सहकाऱ्यांमध्ये किती द्वेष होता. आणि या सगळ्या द्वेषातून, या सगळ्या गोष्टींमधून अजितदादांना संपवण्याचा खाट घातला. आता रोहित पवारांनी जे काही प्रेझेंटेशन केलं, त्या प्रेझेंटेशनमध्ये रोहित रोहित पवारांनी असं सांगितलं होतं, की दादा आदल्या दिवशी बाय रोड येणार होते. त्यांचे जे ड्रायव्हर आहेत, ते त्या ठिकाणी त्या दिवशी सांगत होते, की दादा बाय रोड येणार होते. एका रात्रीत काय झालं आम्हालाही माहीत नाही. दादांनी सांगितलं, "मी ठीक आहे, सकाळी विमानाने येतो." विमानानं जाण्याचा दादांचा अजिबात इच्छा नव्हती. दौरा तर मुळीच नव्हता. ऐनवेळी दौरा तो आखला गेला. एक विदर्भातला एक मंत्री विदर्भातला एक नेता आहे. त्या नेत्यानं दादांना बोलावलं, सांगितलं, की आजच्या आज या फाईलवरती साइन झाली पाहिजे. त्यावेळेस दादांनी सांगितलं होतं, की एवढी काय गडबड आहे, झेडपीच्या निवडणुका होऊ द्या. सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आपण यावरती व्यवस्थित चर्चा करू. पण त्याच्यानंतर सुद्धा अ, त्या व्यक्तीनं दादांना सही करायला बळी पाडलं आणि त्याच्यामुळं दादांनी मग विचार केला, की आता आपण इथेच थांबूया, उद्या जाऊया आपण. आणि हे सगळं समोर घडत असतानाच कुठेतरी काही गोष्टींना त्या अ, मग त्यांना त्या विमान दौऱ्यापर्यंत आणाव्या लागल्या. तर हा विदर्भातला नेता कोण? हा प्रश्नचिन्ह सगळ्यांसमोरच पडलेलं होतं. तर तो विदर्भातला नेता दुसरा-तिसरा कोणी नसून ते प्रफुल्ल पटेलच आहेत, याची सुद्धा पुष्टी परत झाली. आता प्रफुल्ल पटेल कोण हे तुम्हाला मी सांगतो. प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सध्या कार्याध्यक्ष होते. त्या माणसाचा काय रोल आहे या सगळ्या पक्ष वाढवण्यामध्ये? तर काहीही रोल नाही. तो एक पटेल माणूस आहे, तो गुजरातचा आहे. प्रॉपर गुजराती महाराष्ट्रात ते व्यापार करण्यासाठी आले. शरद पवारांनीच त्यांना खतपाणी दिलं. त्याच्यानंतर ते वाढले आणि ते आता गुजरातच्या लॉबीसोबत ते मिळवून घेण्यासाठी किंवा हा अजितदादांचा जो काही प्लॅटफॉर्म इथं पडला गेला, अजित पवारांचा वेगळा पक्ष तयार झाला, तो सत्तेत जो सामील झाला, या सगळ्याच्या पाठीमागं कारणं होती. सगळ्याच्या पाठीमागे जो मास्टर माइंड होता, तो म्हणजे प्रफुल्ल पटेल. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे दोघांच्या हातात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा पक्ष यावा, अशी यांची मनोमन इच्छा होती. आणि त्याचसाठी त्यांनी अजितदादांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायला लावली होती. त्याच्यानंतर संपूर्ण पक्ष हा जो काही त्यांचा पक्ष फुटून बाहेर आला होता, तो सगळा सत्तेत मिसळला आणि बाकीचे सुद्धा छगन भुजबळ वगैरे ही लोकं सत्तेशिवाय जगत नाहीत. पहिल्यापासून त्यांना सत्तेची सवय लागली. त्यामुळे ते सत्तेतच या ठिकाणी सुद्धा विलीन झाली आणि ते सत्ता उपभोगतायत. पण प्रफुल्ल पटेल यांच्या एका सहीच्या हट्टानं दादांना जीव गमवावा लागला. बरं पुढे जाऊन सुद्धा अनेक गोष्टी याच्यामध्ये किचकट गोष्टी इतक्या आहेत आणि अमोल मिटकरे नावाचे एक विधान परिषदेचे आमदार आहेत, राष्ट्रवादीचेच. ते सगळे डिटेल्समध्ये मांडतायत. ते फक्त काही गोष्टींचे पुरावे मागतायत. जसं की तुम्ही दादा जिथून विमानात गेले, त्यावेळेस विमानात जाताना किती लोकं होती? विमान कसं होतं? विमानाची स्टेबिलिटी काय होती? तेच विमान होतं का दुसरं विमान होतं? याची सीसीटीव्ही तुम्ही पब्लिश करा, सार्वजनिक करा. पण कुठल्याही प्रकारे हे विमानाची जे काही कंपनी, त्या कंपनीत कुठल्याही प्रकारे सीसीटीव्ही बाहेर द्यायला ते त्या ठिकाणी नकार करतायत. कारण प्रफुल्ल पटेल हे एकेकाळी त्या सगळ्या खात्याचे मंत्री होते.
त्यामुळे त्यांचा त्या खात्यातल्या काही लोकांवरती वचक आहे आणि त्यांना सांगण्यात आलेलं असं आहे, की तिथून कुठल्याही प्रकारे सीसीटीव्हीज बाहेर पडले नाहीत पाहिजे. असा काही विषय आहे का त्याच्यामुळे सीसीटीव्ही बाहेर येत नाही. ब्लॅक बॉक्सचा विषय पुढं काय झाला, ब्लॅक बॉक्समधून काही गोष्टी बाहेर आल्या. आज 15 दिवस झाले दादांना जाऊन, तरीही ब्लॅक बॉक्सबद्दल कोणी काही बोलत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दादांच्या राष्ट्रवादीतले एकही नेता त्यांच्या मृत्यूची, त्यांच्या अपघाताची चौकशी करा म्हणून पुढे येत नाही, मिटकरी सोडले तर. असं का होतंय? कारण या सगळ्यांना दादा गेल्यानंतर खूप फायदा होतोय. या सगळ्यांना असं वाटतंय, की आता सुनेत्रा वहिनींच्या खांद्यावरती बंदूक ठेवून आपण सगळ्या गोष्टी करू, पण ते शक्य होणार नाही. त्या गोष्टी क्लिअर होणार नाहीत. कारण तुम्हाला सांगतो, की सुनेत्रा वहिनीसुद्धा दादांच्याच तालमीत तयार झालेल्या आहेत. त्यांना सुद्धा दादांच्या सगळ्या गोष्टींची कानाको माहिती आहे. त्याच्यामुळे त्या सगळ्यांना व्यवस्थितच जिथल्या इथे ठेवतील. पण या व्हिडिओमधून एक गोष्ट सांगायची, की रोहित पवारांनी जो आरोप केला, तो आरोप जर याची जर निष्पक्षपणे चौकशी झाली ना, तर 100% याच्यामधला गुन्हेगार लवकरच समोर येईल आणि तो एक मोठा नेता असेल, याची खात्री या ठिकाणी मी 100% देतो. तुमचं काय मत आहे कमेंट्समध्ये नक्की व्यक्त व्हा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.